मॅथ्स टिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जूनमध्ये होणाऱ्या TETच्या परीक्षेच्या संदर्भात तयारी करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण सोडून घेत आहोत. आज आपण 2024मध्ये झालेलं पेपर पहिला यातील गणित या विषयातील प्रश्न आपण पाहणार आहोत. यातील 91 आणि 92 हे दोन प्रश्न आलेखावर आधारित आहेत. त्या आलेखाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. हा विभाजित स्तंभालेख दिलेला आहे. यामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या दिलेली आहे. ब्लँक केलेला आहे तो ब्लॅक जो हायलाईट केलेला आहे तो भाग आहे मुलांच्या संख्येचा दर्शवणारा आणि जो न रंगवलेला भाग आहे तो मुलींची संख्या दर्शवणारा आहे. तर या आधारित 91 आणि 92 या दोन प्रश्न आहेत. यामधील 91 प्रश्न कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट आहे. तर इथं C या वर्गातील एकूण मुलं आहेत, एकूण विद्यार्थी आहेत 45. यामध्ये मुलं आहेत 30 आणि मुली 15. म्हणजे इथं मुलींची संख्या मुलांच्या निमपट आहे. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2C. यानंतर याच आलेखावर आधारित 92वा प्रश्न आहे. B वर्गातील मुलीपेक्षा D वर्गातील मुली कितीने कमी आहेत. आता B वर्गात मुली किती आहेत. जर आलेखाचं निरीक्षण तुम्ही केलात तर तुमच्या लक्षात येईल की B या वर्गामध्ये 10 मुली आहेत आणि D या वर्गामध्ये एकूण मुला 35 पैकी 25 मुली आहेत आणि इथं फरक आहे 15चा. म्हणजे B वर्गातील मुलीपेक्षा D वर्गातील मुली 15ने अधिक आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे M वजा D गुणिले X भागिले L बरोबर किती. हा रोमन संख्येवर आधारित प्रश्न आहे. M ची किंमत आहे 1000, D आहे 500, C 100, L 50, X 10, I 1. अशा पद्धतीनं याची रचना असते. हे आपल्याला अवगत असणं आवश्यक आहे. तर प्रश्न दिलेला आहे M वजा D गुणिले X भागिले L. M ची किंमत आहे 1000 वजा D 500 गुणिले X 10 भागिले L 50. आधी कंस सोडायचं. 1000वरून 500 गेले 500 राहिले गुणिले 10 भागिले 50 म्हणजेच 5000 भागिले 50. 00 कटले 5 1 5 00. याचं उत्तर येणार आहे 100 आणि 100साठी आपण वापरतो C. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1C. त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला अपूर्णांकाचा पर्यायातून न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडायचा आहे. या आकृतीचे आधी भाग किती झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. याचा अर्थ याचा छेद असणार आहे 9 आणि न रंगवलेले भाग किती आहेत 1 आणि 2. म्हणजे अंशस्थानी असणार आहे 2. म्हणजे हा अपूर्णांक असेल 2/9. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 95वा. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. रस्त्याची लांबी आहे 2 किलोमीटर 560 म्हणजेच 2560 मीटर आणि या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर. 2 झाडातील अंतर किती असणार आहे. अंतर आहे 6.4 मीटर. तर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला झाडं लावायची. हा रस्ता आहे तर याच्या दोन्ही बाजूला आपल्याला झाडं लावायचे. तर एकूण किती झाडं लागतील. तर 2560 भागिले 6.4 करा. म्हणजे हे आलेलं आहे 25600 भागिले 64. हा जर भाग कटवला तर याचं उत्तर येईल 400. पहिलं झाड म्हणजे अधिक 1 401. दुसऱ्या बाजूला पुन्हा 401. एकूण झाडं लागतील 802. पर्याय क्रमांक 2. यानंतर 96वा प्रश्न आहे खालीलपैकी सत्य विधानासाठी कोणता पर्याय योग्य आहे. खाली ते पर्याय विधान दिलेले आहेत. त्या विधानातील सत्य विधान ओळखायचे आहेत. पहिला आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. हे विधान सत्य आहे. सम्मुख भुजा एकरूप असतात. हे विधान सत्य आहे. दुसरं आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे सुद्धा विधान सत्य आहे. सम्मुख कोन एकरूप असतात.
समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे सुद्धा विधान सत्य आहे. म्हणजेच तीनही विधान सत्य आहेत म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 A, B, C सर्व विधाने सत्य आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील घटनेतून षटकोनी चिती तयार होते तर त्यातील समोरासमोरील पृष्ठावरून अक्षरांची चुकीची जोडी कोणती? आता समोरासमोरील पृष्ठ कोणते असतात? 2च्या फरकानं असतात. म्हणजे बीच्या समोर असणार आहे G, Fच्या समोर असणार आहे E आणि Cच्या समोर असणार आहे D आणि Aच्या समोर तर H असणार आहे. अशा पद्धतीने असणार आहेत. म्हणजे इथं असणार आहे बीच्या समोर G, Fच्या समोर असणार आहे E, Cच्या समोर असणार आहे D आणि Aच्या समोर असणार आहे H. म्हणजे Aच्या समोर H असणार आहे, बीच्या समोर G असणार आहे, Cच्या समोर D असणार आहे, परंतु Cच्या समोर E असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे Cच्या समोर E ही जोडी चुकीची आहे. इथं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने विचारल्यानंतर 2 सोडून तिसरा हात समोर येत असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, 60 सेमी बाजू असलेल्या घनाकृती लाकडी पेटीस खालच्या पृष्ठभागावरून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? ही घनाकृती पेटी आहे. याची बाजू आहे 60 सेंटीमीटर म्हणजेच 0.6 मीटर आणि याचा जो तळातली बाजू आहे ही तळातली बाजू, याला सोडून उर्वरित 5 बाजूंना आपल्याला रंग द्यायचा तर त्याच्यासाठी किती खर्च येईल? तर आधी सर्व 5 बाजूंचं एकूण पृष्ठफळ काढूया. 5 गुणिले L वर्ग म्हणजेच 5 गुणिले 0.6चा वर्ग, 5 गुणिले 0.6चा वर्ग 0.36 म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 1.8 चौरस मीटर. आता खर्च किती आहे प्रति चौरस मीटर? 30 रुपये. म्हणजेच 1.8 गुणिले 30 बरोबर 54 रुपये खर्च येईल. या पेटीला रंगवण्यासाठी एकूण खर्च येणार आहे 54. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर 9वा प्रश्न आहे, 50 मीटर लांबी 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? हा ABCD हा आयताकृती बाग आहे आणि याच्या बाजूने 5 मीटर लांबीचा असा रस्ता तयार केलेला आहे. तर फक्त या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. इथं आपल्या लक्षात येतं की 2 आयत तयार झाले आहेत. एक आहे PQRS, दुसरा आहे ABCD. आता ABची लांबी आहे, लहान आयताची लांबी आहे 50 आणि रुंदी आहे 30. आता मोठ्या आयताची काय होणार आहे? दोन्ही बाजूला 5-5 नाही वाढणार, म्हणजे ही झाली 60 आणि रुंदी झाली इथं 5 वाढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पण 5 म्हणजे एकूण 10 वाढलं, 30चं 40 मीटर झालेली आहे. लांबी झालेली आहे 60 मीटर. तर रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं आहे? मोठ्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे 60 गुणिले 40 वजा लहान आयताचे क्षेत्रफळ 50 गुणिले 30. 60 गुणिले 40 किती आलेलं आहे? 2400. 50 गुणिले 30 1500. या दोन्हीची वजाबाकी 900 चौरस मीटर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 900 चौरस मीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे 100वा प्रश्न, एका कोनाचा कोटी कोन 35 मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? कोटी कोन किती मापाचा आहे? कोटी कोन 35 मापाचा, 35 अंशाचा. मूळ कोन कितीचा असेल? 90 वजा 35 55 अंशाचा. तर याचं पूरक कोन किती असेल? 180 वजा 55 बरोबर 125 अंशाचा. पर्याय क्रमांक 4. दिलेला कोटी कोन 35 अंशाचा, मूळ कोन असेल 90 वजा 35 55 अंशाचा आणि या मूळ कोनाचा पूरक कोन 180 वजा 55 125 अंश. पर्याय क्रमांक 4 125 अंश. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? यासाठी काय करायचं आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 50. 5 1 बे 25 दोन्ही 50. 50 अधिक 51 गुणिले 25. 25 1 25. 25 5 125.
125 आणि 2 127 1275. पर्याय क्रमांक 1. सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. असं क्रमवार कितीही कोणत्याही संख्यांची बेरीज आपल्याला काढता येते. यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वराने शिक्षणासाठी दशादशे 8 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जावर घेतले. मुद्दती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. म्हणजे रास आहे 96,800 रुपये, मुद्दल आहे 80,000 रुपये. तर स्वराने ती रक्कम किती वर्षासाठी इथं आपल्याला काढायचं आहे मुदत. आधी आपण व्याज काढूया. 96,800 वजा 80,000 बरोबर आलेलं आहे 16,800 रुपये हे व्याज आलेलं आहे. सूत्र आहे व्याज बरोबर PRT भागिले 100. व्याज आहे 16,800 बरोबर P 80,000 गुणिले R व्याजाचा दर दिलेला आपल्याला 7 गुणिले T काढायचं आहे भागिले 100. 1 2 0 कटले 1 2 0 कटले. T बरोबर आलेला आहे 16,800 भागिले 800 गुणिले 7. 1 2 0 कटले 1 2 0 कटले. 7 1 7 7 2 14 7 8 28 8 1 8 8 3 24. म्हणजे हे 3 वर्ष मुदतीसाठी कर्ज घेतलेलं होतं. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 103. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. त्या मैदानाची लांबी तेव्हा एकूण अंतर 5.1 किलोमीटर पूर्ण केले. हा मैदान आहे. या मैदानाभोवती 15 फेऱ्या मारल्या. किती फेऱ्या मारलेल्या? 15 फेऱ्या. तर हे पूर्ण 15 फेऱ्यामधलं त्याचं जे चालण्याचं अंतर झालेलं आहे 5.101 किलोमीटर म्हणजेच 5,100 मीटर. आणि या मैदानाची लांबी आहे 100 मीटर. तर रुंदी काढा. 15 फेऱ्यातील अंतर किती आहे? 15 फेऱ्यातील अंतर आहे 5,100 मीटर. एक फेरी 5,100 भागिले 15. 15 1 15 15 3 45 6 उरले 60 झाले. 15 चौक 60 0. म्हणजे एक फेरी 340 मीटरची आहे. म्हणजेच या मैदानाची परिमिती आहे 340 मीटर. लांबी 100 आहे म्हणजे दुसरी बाजू 100 आहे. म्हणजे एकूण हे झालं 200. मग 2 रुंदी किंवा 2 बी बरोबर असणार आहे 340 वजा 100 अधिक 100 200. म्हणजेच 2 बी बरोबर आलेलं आहे 140. म्हणून बी बरोबर असेल 140 भागिले 2 बेक बे 14 0 70 मीटर. म्हणजे या मैदानाची रुंदी असेल 70 मीटर. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 1,300 रुपये रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? 50च्या नोटा आणि 20च्या नोटा यांचं गुणोत्तर आहे 3/4. म्हणजेच 50च्या नोटा असतील 50 रुपयाच्या नोटा 4x मानू आपण. किती झाले? 4x. म्हणून 20च्या नोटा असतील 20 रुपयाच्या नोटा असतील 3x. किंमत 50 गुणिले 4x बरोबर असेल 200x. 20 गुणिले 3x बरोबर असेल 60x. एकूण झाले 260x. पण ही किंमत माहिती आपल्याला 1300. म्हणजे 260x बरोबर 1300. म्हणून x बरोबर आलेलं आहे 1300 भागिले 260. 0 0 कटले 26 1 26 26 पंचे x 130. इथं xची किंमत 130 आलेली आहे. सॉरी xची किंमत आलेली आहे 5. आता आपल्याला बघायचं आहे दोन्हीच्या नोटा किती आहेत. 50च्या नोटा किती दिलेल्या आहेत? 4x. म्हणजे 50च्या नोटा 5 गुणिले 4 20 झाल्या. 20 रुपयाच्या नोटा 3x. 5 गुणिले 3 15. नोटा कोणत्या जास्त आहेत? 50च्या. कितीने जास्त आहेत? 15 आणि 5 20. 5ने जात आहेत. 50 रुपयाच्या नोटा 5ने अधिक आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. नंतर पुढील प्रश्न आहे खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण दिलेले आहेत? आकृतीचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर लक्षात येईल. इथं आकृतीचे 2 भाग होतात. इथं बघा या भागामध्ये 1 2 म्हणजे इथं आहेत 3 त्रिकोण.
आणि या भागामध्ये जेवढ्या रेषा तेवढे भाग पडायचे 1 2 3 आणि त्या सगळ्यांची बेरीज करा. 3 2 5 1 6 म्हणजे इथं झाले 6 त्रिकोण आणि दोन्ही मिळून एकूण झालेले आहेत 6 अधिक 3 9 त्रिकोण. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 9 त्रिकोण आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 106. विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 किमतीचे 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? एकूण किंमत काढूया. 120 वह्याची एकूण किंमत झाली 120 गुणिले 25 3000 रुपये. त्यानंतर आहे पेनची एकूण किंमत 32 रुपयाला एक पेन, अशा 5 पेन घेतल्या 160 रुपये झाले. कंपास पेटी एक घेतलेली आहे किती रुपयांनी? 140 रुपयांनी, हे झाले 140 रुपये. एकूण किंमत किती झाली? 0 6 4 10 0 हातचा 1 1 2 3 3ला 3 3300 रुपयाची एकूण खरेदी झालेली आहे. पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपे प्रश्न आहेत. व्यवस्थित निरीक्षण करायचं, निरीक्षण करून आपल्याला त्याची उत्तर काढायची आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 35 चौकट 2 चौकट 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटीच्या ठिकाणी असलेला समान अंक कोणता? या चौकटीच्या ठिकाणी समान अंक आहे आणि ही 6 अंकी संख्या आहे, याला 3 ने भाग जातो. 3 ने भाग जाण्याची कसोटी आहे ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो ती संख्या 3च्या पटीत असते किंवा 3 ने विभाज्य असते. आता यातील अंक आहे 3 5 2 6 या 4 अंकांची बेरीज येते 16. आता या चौकटीच्या ठिकाणी 16मध्ये किती मिळवलं की 3च्या पटीतील संख्या तयार होणार आहे? एक तर 2 मिळवलं की 18 होणार म्हणजे 3च्या पटीत होणार, किंवा 5 मिळवलं तर 21 3च्या पटीतील होणार, 8 मिळवलं 24 3च्या पटीतील होणार, 11 मिळवलं 27 3च्या पटीतील होणार. आता चौकटीच्या ठिकाणी समान अंक असल्यामुळं विषम संख्या तर मिळवू शकत नाही आपण. जर 2 मिळवायचं म्हटलं तर 1 आणि 1 दोन ठिकाणी असलं पाहिजे. इथं पर्यायात 2 नाही, त्यामुळं 2 मिळवणं शक्य नाही. 8 मिळवायचं आहे तर 4 अधिक 4 पर्यायात आहे 4 म्हणजे चौकटीच्या ठिकाणी असेल 4 म्हणजे ती संख्या असेल 35 4 2 4 6. तर ही संख्या 3 ने विभाज्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162 किलोमीटर जाते तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर जाईल? 162.5 किलोमीटर जाण्यासाठी पेट्रोल लागतं 2.5 2.5 लिटर. हे अंतर जाण्यासाठी पेट्रोल लागतं 2.5 लिटर. तर 455 किलोमीटर जाण्यासाठी किती लागेल? असं एक त्रिराशिक तयार होईल. म्हणजे 455 गुणिले 2.5 भागिले 162.5 हा दशांशनं पुढं सरकवला. 455 गुणिले 25 भागिले 1625 हा जर तुम्ही भागाकार केला तर याचं उत्तर येईल 7 लिटर. जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. हा भागाकार तुम्ही करून पाहू शकता. यानंतर पुढील 109वा प्रश्न आहे 2020 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता असेल? 2020 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आता दिवस जानेवारीमधील किती राहिले? 5 आणि 1 मेपर्यंत जायचं आहे आपल्याला. फेब्रुवारीमध्ये 2020चा फेब्रुवारी असल्यामुळं लीप वर्ष आहे 29. मार्चमध्ये 31 दिवस, एप्रिल 30 दिवस आणि मेमधला 1 दिवस. असे एकूण जर बेरीज करून त्याला 7 भागा किंवा इथं 5 7 चौक 28 आणि 1 29, 7 चौक 28 आणि 3 31, 7 चौक 28 आणि 2 30, 1 ला 1 या सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 1 10 आणि 2 12. या 12ला 7 भागलं 7 1 7, बाकी उरली 5. म्हणजे गुरुवारपासून पुढं 5 दिवस जायचं आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी वार असेल मंगळवार. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 110वा. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाची 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह पुड्यांचे वजन 6.25 किलोग्राम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती? खोक्याचे बिस्किटसह
एकूण वजन झालेलं आहे 6.25 किलो, म्हणजेच 6250 ग्रॅम. आता या बिस्किटांचं वजन काढूया आपण. 150 ग्रॅमचे किती बिस्किट पुढे आहेत? 15. याचं झालेलं आहे 2250 ग्रॅम. 100 ग्रॅम वजनाचे किती आहेत? 28, म्हणजे याचं झालेलं आहे 2800 ग्रॅम. 50 ग्रॅमचे किती आहेत? 8, याचं झालेलं आहे 400 ग्रॅम. या सर्वांचं एकूण झालं 0, 5, 8 आणि 2 10 आणि 4 14ला 4, हातचा 1, 2 2 4 आणि 1 5. 5450 ग्रॅम वजन हे बिस्किटाचं आहे. खोक्याचं वजन आहे 6250. याच्यातून बिस्किट आपण वजा करूया. 0 0 12 4 गेले 8 0. खोक्याचं वजन आलेलं आहे 800 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, राजचे आजचे वय लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. आजचं वय लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षांतर ते दोघांचं वय एकूण 30 वर्ष होईल. समजा बहिणीचं वय x, बहिणीचे वय x असेल, तर राजचे किती झाले? बहिणीपेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे x अधिक 4. हे झालं आजचं. 5 वर्षांतर दोघांचं वय 5-5नं वाढणार आहे, म्हणजेच दोघांच्या वयाच्या बेरजेत 10नं वाढ होणार आहे. म्हणजेच असणार आहे x अधिक 4 अधिक दोघांचं वाढलेलं वय 10 वर्ष बरोबर ही बेरीज असणार आहे 30. x अधिक x 2x अधिक 10 अधिक 4 किती झालेलं आहे? 14 बरोबर 30. 2x बरोबर 30 वजा 14. 2x बरोबर 30मधून 14 गेले 16. x बरोबर आलेलं आहे 16/2 8. x बरोबर 8 आलेलं आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? बहिणीचं वय 8 वर्ष, राजचे वय x अधिक 4 म्हणजेच 8 अधिक 4 12 वर्ष. हे आजचं वय झालं. मग 2 वर्षापूर्वी काय होईल? त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी कमी असणार आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय असणार आहे 10 वर्ष. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? हजर 340, एकूण किती आहेत? 400. गैरहजर किती झाले? 400मधून 340 गेले 60 विद्यार्थी गैरहजर आहेत. आज किती गैरहजर आहेत? 7. तर शेकडा किती? 400 पैकी 60. हं, 400 पैकी 60, 100 पैकी किती? 0 0. सॉरी, 400 पैकी 60, 100 पैकी किती? 100 गुणिले 60 भागिले 400. 0 0 कटले 4 1 4, 15 चौक 60, म्हणजे किती असतील? 15%. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक वस्तू 560 रुपये विकल्यास जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्यास होते, तर खरेदी किंमत किती? एक वस्तू 560 रुपये असल्या, तोटा समजा तोटा होतो x, तर नफा होणार आहे त्याच्या तिप्पट म्हणजे 3x. अधिक x किती झालं? 4x. आणि फरक, विक्रीतील फरक किती आहे? 640 वजा 560 बरोबर 80. 4x बरोबर असणार आहे 80. हा फरक म्हणजे x बरोबर आला 80/4, 20 चौक 80. xची किंमत 20 आलेली आहे, तर खरेदी किंमत 560ला तोटा होतो 20 रुपये, म्हणजे खरेदी किंमत झालेली आहे 560 अधिक 20 580 रुपये. पर्याय क्रमांक 2. तोटा x मानायचा, नफा. पुढील प्रश्न आहे, 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता 6ची स्थानिक किंमत किती आहे? 60,000. पट काढायचं आहे म्हणजे भागाकार करायचा आहे. 4ची स्थानिक किंमत किती आहे? 400. 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, 4 1 4, 15 चौक 60, 0. किती पट असेल? 150 पट असेल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील 115वा प्रश्न आहे,
लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेंटीमीटर आहे. तर जर आयताची रुंदी 304 व लांबी 302 केली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ किती होईल. आता रुंदी x जर मानली आपण तर लांबी झालेली आहे त्याच्यात दुप्पट म्हणजेच 2x झाली. क्षेत्रफळ x गुणिले 2x बरोबर दिलेलं आहे 288. हे 2x वर्ग बरोबर 288 म्हणून x वर्ग बरोबर आलेला आहे 288 भागिले 2 बरोबर 144 म्हणून x बरोबर येईल वर्गमुळात 144 बरोबर 12. x म्हणजे रुंदी आलेली आहे 12 आणि लांबी आलेली आहे त्याच्या दुप्पट 24. यानंतर आता नवीन आयतामध्ये काय केलेलं आहे आपण आयताची रुंदी 304 केली म्हणजे नवीन रुंदी असणार आहे 12च्या 304. नवीन रुंदी 12 गुणिले 304 4 1 4 4 3 12 बरोबर 9 सेंटीमीटर. आता नवीन लांबी किती असणार आहे 24च्या 302 1 2 12 2 24 12 3 36 सेंटीमीटर. रुंदी झाली 9 सेंटीमीटर लांबी झाली 36 सेंटीमीटर. क्षेत्रफळ असणार आहे 9 गुणिले 36 रुंदी गुणिले लांबी किंवा लांबी गुणिले रुंदी 9 × 54 4 हातचे 5 9 3 27 आणि 5 32 324 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील 116वा प्रश्न आहे. 8 पोत्यामध्ये अनुक्रमे 40 किलोग्राम 25 किलोग्राम 72 किलोग्राम 69 किलोग्राम 63 किलोग्राम 58 किलोग्राम 45 किलोग्राम 38 किलोग्राम याप्रमाणे गहू आहे तो समान 10 पोत्यात भरायचा आहे. आधी एकूण गहू किती आहे बघूया आपण. एकूण गहू 40 अधिक 25 अधिक 72 अधिक 69 अधिक 63 अधिक 58 अधिक 45 अधिक 38 या सर्वांची बेरीज करा. बेरीज येईल बघा 5 आणि 2 7 आणि 9 16 आणि 3 19 आणि 27 आणि 32 आणि 40 ला 0 हातचे 4 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 5 16 आणि 6 22 आणि 6 28 आणि 35 आणि 37 आणि 4 41 410 किलो. आता हे 410 किलो जे गहू आहे ते आपल्याला 10 बॅगेत भरायचं आहे म्हणजे 410 भागिले 10 बॅगेत भरलं तर प्रत्येक बॅगेत आपल्याला 41 किलो प्रत्येक पोत्यामध्ये किती 41 किलो गहू भरता येईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 117वा. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली त्यात वर्ग शिक्षकाने 272 रुपये भरून 72 रुपयाची भर घालून 1001 रुपये एकूण किती दिलेले आहेत आपण 1001 रुपये पूरग्रस्तांना मदत दिलेली आहे. तर वर्गात एकूण मुले किती अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर शिक्षकांना भरलेली रक्कम किती आहे 272 रुपये वजा करूया आपण. त्याचं उत्तर येईल 729 वजाबाकी. आता जितकी मुलं तितकीच त्याची संख्या आहे त्यामुळं 729चा वर्गमूळ काढा. 729चा वर्गमूळ येईल 27 म्हणजे वर्गात मुलं असतील 27. पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची शक्यता असते आणि यासाठी जास्त काही विचार न करता आधी शिक्षकाने दिलेली रक्कम वजा करा म्हणजे पूर्णवर्ग संख्या आपल्याला मिळणार आहे आणि त्या संख्येचं वर्गमूळ ही त्या वर्गातील विद्यार्थी संख्या असणारी आहे. अशाच पद्धतीचे गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. चला आता आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. खालील वर्तुळातील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील असा प्रश्न विचारल्यानंतर आधी बिंदू किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तर यासाठी सूत्र आहे 8 गुणिले त्या आधीची संख्या 7 भागिले 2 8 7 56 56 भागिले 2 28. 28 रेषा आपल्याला काढायच्या आहेत परंतु यापैकी 2 रेषा दिलेल्या आहेत म्हणजे आणखी राहिल्या किती 28मधून 2 गेलं 26 रेषा आणखी काढता येतील. पर्याय क्रमांक 4 आणखी जास्तीत जास्त आणखी म्हणलेलं आहे तिथं त्यामुळे जास्तीत जास्त 26 रेषा एकूण 28 रेषा काढता येतात परंतु 2 काढलेले असल्यामुळं आणखी 26 रेषा आपल्याला इथं काढता येतील. त्यानंतर 119वा प्रश्न आहे. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची ही जमीन या जमिनीपासूनची विद्युत खांब आहे असा एक आणि त्या खांबाची उंची 9 मीटर आहे. किती आहे 9 मीटर. तर इथं या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची एक शिडी उभी केली आपण अशी एक शिडी उभी केली. ही आहे शिडी ज्याची लांबी आहे 15 मीटर. तर त्या शिडीचं
जमिनीचं टोक, जमिनीचं खांब आणि शिडी या दोघातलं अंतर किती आपल्याला विचारलेलं आहे. इथं होणार आहे काटकोन हा पायथागोरसचा त्रिकोण आहे. कर्ण आहे 15, एक बाजू 9 आहे, तर दुसरी बाजू काढण्यासाठी साधं सोपं आहे आपल्याला. 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा करा. 15चा वर्ग 225, 9चा वर्ग 81, 225 होऊन 81 गेले, 144 राहिले, वर्गमुळात 144 बरोबर आलेलं आहे 12. म्हणजे हे अंतर असणार आहे 12. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे. 5 स्त्रिया 5 पुरुष 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजूर मिळवतात. 5 स्त्रिया, हे 5 स्त्रियाला आपण उमन करू आपण. 5 स्त्रिया अधिक 5 पुरुष मेल 5 दिवस 20,000 मजुरी किती मिळवतात? 20,000 रुपये. तर 5 स्त्रिया 5 पुरुष 1 दिवसात, 5 दिवसाची 20,000, तर 1 दिवसाची किती होईल? 4,000 रुपये मजुरी मिळवतील. किती मिळेल मजुरी? 4,000ची. आता 1 पुरुष 1 स्त्री जर केला आपण तर काय होईल? हे 1 5ला याला भागलं, या इथं पण 5नं भागलं म्हणजे दोन्ही 5 कटलेले आहेत, बरोबर असणार आहे 85 40 0. हे तयार होईल पहिलं समीकरण. 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी असणार आहे 800 रुपये. यानंतर हे झालं पहिलं समीकरण. यानंतर पुन्हा काय दिलेलं आपल्याला? 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी, 2 दिवसाची मजुरी किती आहे? 7,200. तर 7W अधिक 3 पुरुष 1 दिवसाची मजुरी होईल 7,200च्या नम्य 3,600 रुपये. हे झालं समीकरण नंबर 2. आता समीकरण 1ला आपण 3ने गुणूया. समीकरण 1ला काय करूया आपण? 3ने गुणूया. समीकरण 1ला 3ने गुणूया म्हणजे इथं तयार झालेलं आहे 3W + 3M + 8 त्रिक 2400. याला देऊ आपण 3 नंबर. आता समीकरण 2 व 3ची वजाबाकी करूया. समीकरण 2 मधून 3 वजा करूया. काय करायचं? वजा करू. म्हणजेच आलेलं आहे समीकरण 2 आहे 7W अधिक 3M बरोबर 3,600. याच्यातून वजा करायचं आहे 3W अधिक 3M बरोबर 2400. ही वजाबाकी करायची आपल्याला. 3M वजा 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 3Mमधून 3M गेलेलं आहे. 7W मधून 3W गेलं म्हणजे 4W. 4 महिलांची मजुरी आहे 36M 2400 गेले 1,200 रुपये 4W. म्हणून W बरोबर म्हणजे एका महिलेची मजुरी बरोबर येईल 1,200 भागिले 4. 4 त्रिक 12 0 0. म्हणजे Wची किंमत 300 आली. ही आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय? इथं समीकरण 1 आहे W अधिक M बरोबर 800. म्हणजेच Wची किंमत 300 अधिक M बरोबर 800. M बरोबर येईल 800 वजा 3 M बरोबर 800. M बरोबर येईल 800 वजा 300 बरोबर 500 रुपये. आता M म्हणजे पुरुषाची मजुरी 500 आली आणि महिलेची मजुरी 300 आली. आणि आपल्याला विचारलं आहे काय? विचारलेलं आहे 1 पुरुष व 2 स्त्रिया म्हणजे 1 मेल प्लस 2W बरोबर किती? 1 मेल पुरुषाची मजुरी 500, स्त्रीची किती आलेली आहे? 300. 2 स्त्रियांची 600. 6 अधिक 500 किती झाले? 1,100 म्हणजे 1,100 रुपये या दोघांची मजूर असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, थोडं लेंदी आहे, त्यामुळे थोडं व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक स्टेप अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतो. अशाच पद्धतीची गणितं झटपट सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स टेक बाय फारुख सर या चॅनेलला भेट द्या. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा. योग्य त्या आपल्या सूचनांचं निश्चितच स्वागत आहे. धन्यवाद.